हॅलो. ओके, सुरू करू सर. ओके मॅडम. आवाज येतोय का सर माझा? हा, हो हो. इको नाही होते? तुमचा 2 चालू आहेत ना, एक माईक बंद करायचं. तर आवाज येतो का माझा? हा, येतोय ना. ओके. आज आपल्याला सन 2023 या वर्षातील प्रश्न क्रमांक 1 ते 25 म्हणजे इंग्रजी या विषयाचे 1 ते 25 प्रश्न सोडवायचे आहेत. माझं नाव भावना अशोक देवरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी मुले. मी मिशन आरंभच्या मागील शिष्यवृत्ती परीक्षेच्या सराव प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायच्या आहेत. त्या अंतर्गत कालपर्यंत पहिला पेपर म्हणजे 2023 सालचा पहिला पेपर भाषा आणि गणित या विषयाच्या प्रश्नपत्रिका पूर्ण झालेल्या आहेत. आजपासून पेपर 2 म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्नपत्रिका सुरू होत आहे. इंग्रजी विषयाचे पहिले 1 ते 25 या विषयांचं मार्गदर्शन मी आपल्याला करणार आहे. इंग्रजी विषय आपल्याला प्राथमिक स्तरावर खूप सोपा असतो बघा, पण बऱ्याच वेळा शब्दांचे उच्चार जरी सारखे असले तर शब्दांचे अर्थ मात्र वेगवेगळे असतात. विद्यार्थी बऱ्याच वेळा गोंधळ करतो की म्हणजे समजा सेल हा शब्द घेतला आपण, SELL सेल पण होतो आणि SALE पण सेल होतो. अशा वेळी या पर्यायाला, या प्रश्नातील वाक्याला अनुसरून जो शब्द आपल्याला अपेक्षित आहे तोच या ठिकाणी आपल्याला पर्याय रंगवायचा आहे. त्यामुळे वाक्यांचा अर्थ समजणं, वाक्यांचं वाचन व्यवस्थित करणं आपल्याला आलं पाहिजे. सो सेक्शन 1 इंग्लिश क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी मी प्रश्नाचं वाचन करते. तुम्ही सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं काळजीपूर्वक वाचन करावं आणि त्यानंतर न गोंधळता, न घाई करता प्रश्नाचा पर्याय रंगवायचा असतो. इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न आहेत. या 25 प्रश्नांमधून आपल्याला चार पर्याय दिलेले असतात. त्या पर्यायातून अचूक पर्याय रंगवताना काही पर्याय खूप संदिग्ध असतात. 2 पर्याय सारखे असू शकतात. त्यावेळी प्रश्नाचा पर्याय रंगवताना आपल्याला घाई करायची नाहीये बघा. त्यातला आता पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता आपल्याला प्रश्न या ठिकाणी दिला आहे, फेब्रुवारी फॉलोज डॅश डॅश इन द कॅलेंडर. फेब्रुवारी महिना फॉलो करतो म्हणजे तो कोणाच्या नंतर येतो. फेब्रुवारी महिना कोणाच्या नंतर येतो. मग फेब्रुवारी महिना या ठिकाणी मार्च नंतर येईल का? फेब्रुवारी कोणाच्या नंतर येतो, फेब्रुवारी नंतर कोणता प्रश्न येतो असा प्रश्न विचारलेला नाहीये आपल्याला. फॉलोज म्हणजे तो महिना कोणत्या महिन्याच्या नंतर येतो. मार्च महिन्याच्या नंतर फेब्रुवारी येईल का? तर नाही. डिसेंबर महिन्याच्या नंतर फेब्रुवारी महिना येईल का? नाही. एप्रिल महिन्याच्या नंतर फेब्रुवारी महिना येईल का? नाही. जानेवारी महिन्याच्या नंतर फेब्रुवारी महिना येईल का? तर अगदी बरोबर, जानेवारी महिन्याच्या नंतर फेब्रुवारी महिना येतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फेब्रुवारी फॉलोज जानेवारी इन द कॅलेंडर इयर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला रंगवायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे कॅपिटलायझेशनच्या किती मिस्टेक्स या वाक्यामध्ये झालेल्या आहेत. आता हा प्रश्न तसा थोडासा काठिण्य पातळी तपासणारा आहे. आपण घाई करू आणि आपल्याला असा नियम माहित आहे बऱ्याच वेळा की नामाची नाम ज्या शब्दाने दाखवलेलं असतं त्या शब्दाचं पहिलं अक्षर आपण कॅपिटल घेतो. पण
नामाचंच पहिलं अक्षर येईल असं कॅपिटल येईल असं नाहीये. आता या ठिकाणी वाक्य आहे राजू व्हॉट अ गर्ल लाईक स्मिता वर्किंग इन अ शॉप. या ठिकाणी स्मिता हे नाम आहे, आपल्याला माहिती आहे. राजूचा आर तर कॅपिटल दिलेलाच आहे. राजू हे एक नाम आहे म्हणून राजूचा आर कॅपिटल दिलेला आहे. पण या ठिकाणी स्मिता हे पण नाम आलेलं आहे, त्यामुळे स्मिता या शब्दाचा पहिलं अक्षर कॅपिटल येईल. पण असाही एक नियम आहे की उद्गारार्थी शब्द उद्गारवाचक चिन्ह असतं त्यापूर्वी जो शब्द असतो, म्हणजे या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्कच्या पूर्वी व्हॉट हा शब्द आलेला आहे बघा. तर व्हॉटचा डब्ल्यू सुद्धा कॅपिटल पाहिजे, म्हणजे डब्ल्यू कॅपिटल पाहिजे, स्मिताचा एस कॅपिटल पाहिजे, आणि ए म्हणजे अ गर्ल लाईक स्मिता वर्किंग इन द शॉप. हिअर अ गर्ल ए या शब्दापासून नवीन सेंटेन्स सुरू होतोय, त्यामुळे ए हा सुद्धा कॅपिटल येणार आहे. एक्सक्लेमेशन मार्कच्या पूर्वी डब्ल्यू कॅपिटल येतो आणि यापासून नवीन वाक्य सुरू होतंय, त्यामुळे ए सुद्धा कॅपिटल येणार आणि स्मिताचा एस कॅपिटल येणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी 3 अक्षर हे कॅपिटल येणार आहेत. समजलं असेल मी अशी आशा करते, कारण की या ठिकाणी आपण घाई गडबडीत असं करू की डब्ल्यू हा ठीक आहे, व्हॉटचा डब्ल्यू कॅपिटल घ्यायचा आणि स्मिताचा एस कॅपिटल घ्यायचा. पटकन आपण पर्याय क्रमांक 2 ला गोल रंगवू, पण या ठिकाणी ए पासून नवीन वाक्य सुरू झालेलं आहे, त्यामुळे ए सुद्धा कॅपिटल येणार. असा पर्याय क्रमांक 1 आहे, म्हणून 3 अक्षर हे कॅपिटलायझेशन मध्ये येतील असं या प्रश्नाचं उत्तर आहे. देन क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी प्रश्न आहे माय नंबर इज 20, माझा नंबर 20वा आहे. माय नंबर इज 20 इन द रो, एका रांगेमध्ये माझा नंबर 20वा आहे. सो आय एम डॅश डॅश इन द रो, मी कितवा आहे. आपण मिशन आरंभ तासिकेच्या सुरुवातीच्याच घटकांमध्ये आपण पाहिलेलं आहे की कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्स. कार्डिनल नंबर्स म्हणजे काय, ऑर्डिनल नंबर्स म्हणजे काय, ज्यावेळी आपल्याला एखाद्या रांगेतील फक्त एखादी व्यक्ती सांगायची असते, म्हणजे एखादी व्यक्तीचा क्रमांक ज्यावेळी सांगायचा असतो, त्यावेळी त्या क्रमांकाला 10, 5, 4, 3 असा ज्यावेळी नुसता क्रमांक दर्शवतो त्यावेळी त्याला कार्डिनल नंबर्स म्हणायचे. पण ज्यावेळी एखाद्याची ऑर्डर म्हणजे सिक्वेन्स सांगत असतो आपण, त्यावेळी तो कितव्या नंबरला उभा आहे, कितव्या क्रमांकाला उभा आहे, मग पहिला, दुसरा, तिसरा, दॅट इज फर्स्ट, सेकंड, थर्ड, असं ज्यावेळी आपण दर्शवत असतो त्यावेळी आपल्याला इंग्रजीमध्ये त्यांना काय म्हणायचं, इंग्रजीमध्ये त्याचे स्पेलिंग. आता इथे सगळे स्पेलिंग आपल्याला संदिग्ध करणारे आहेत बघा. 20, 20th, 20th, 21st. मग आता या ठिकाणी अचूक पर्याय कोणता, तर यासाठी आपल्याला कार्डिनल नंबर्सचे स्पेलिंग्स पाठ पाहिजे. एक इथे तुमच्या समोर काही कार्डिनल नंबर्स आलेले आहेत. बघा, फर्स्ट, सेकंड, म्हणजे फर्स्ट या शब्दाचा आपल्याला ज्यावेळी स्पेलिंग FIRST आणि त्याचं इंडिकेशन म्हणजे तो कसा दर्शविला जातो, 1 आणि त्याच्या शेजारी ST याप्रमाणे फर्स्ट हा शब्द लिहिला जातो आणि अंकात 1 आणि ST असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं जातं. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं आपण जर खाली पाहत गेलो तर 2020 त्या विद्यार्थ्याचा त्याच्या रांगेत क्रमांक होता 20 आणि 20th स्पेलिंग आहे TWENTIEH. मग या ठिकाणी आपलं ऍक्युरेट स्पेलिंग पर्याय क्रमांक 3 दर्शवत आहे बघा. 20th माय नंबर इज, देन सो आय एम 20th इन द रो. मग मी रांगेत कितवा आहे, मी रांगेत 20वा आहे. मला या ठिकाणी माझा क्रम दर्शवायचा आहे, माझा सिक्वेन्स मध्ये माझा असलेला क्रमांक मला दर्शवायचा आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला 20th हा शब्द वापरायचा आहे. इथे आपण ऑर्डर फॉलो केलेली आहे, ऑर्डर मधलं आपलं स्थान दाखवलेलं आहे, म्हणून इथं 20th हा शब्द
म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला रंगवायचा आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4. सो सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे खालचं वाक्य पूर्ण करण्यासाठी. ही ब्लिंक्स हिज डॅश डॅश. आपण बऱ्याच वेळा काही शरीराचे अवयव असतात. टाळ्या वाजवल्या की त्याला क्लॅप क्लॅप म्हणतो. पाय एक पाय खाली लेफ्ट राईट केले की त्याला टॅप टॅप म्हणतो. जसं टोज, टॅपिंग, इयर, हिअरिंग त्याच्या त्या अवयवाशी रिलेटेड तो ध्वनिदर्शक शब्द किंवा त्याच्याशी रिलेटेड तो जोड शब्द कोणता बनू शकतो. नोजचं स्निझिंग होतं, नाकाने आपल्याला शिंक येते आणि टोजने आपण टॅपिंग करतो. तसं आईज या शब्दाशी रिलेटेड या आपल्या बॉडी पार्टशी रिलेटेड शब्द आहे ब्लिंकिंग. ब्लिंकिंग म्हणजे एकतर उघडझाप करणे, पापणी फडफडवणे. मग इथे आपल्याला योग्य पर्याय आहे आईज. ही ब्लिंक्स हिज आईज. आपल्याला त्या पर्यायाशी रिलेटेड तो ध्वनिदर्शक शब्द म्हणा किंवा त्याच्याशी रिलेटेड तो जोड शब्द जो आहे तो आहे आईज. ही ब्लिंक्स हिज आईज. आईज ब्लिंकिंग, टोज टॅपिंग, इयर्स हिअरिंग, नोज स्निझिंग. याप्रमाणे आपण त्याच्या जोड्या लावून योग्य पर्यायापर्यंत जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 5. आयडेंटिफाय द शेप गिवन इन द पिक्चर. दिलेल्या चित्रातील शेप म्हणजे आकार ओळखा. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. अगदी सोपं आहे. आईस्क्रीमचा कोन दिसतोय आपल्याला. आपण भौमितिक आकार जिओमेट्रिकल शेप्स पहिलीपासून शिकत आलेलो आहे, त्यामुळे याचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 CONE कोन. क्यूब नाहीये, स्पिअर पण नाहीये आणि ट्रँगल पण नाहीये दिलेलं. ट्रँगल आपल्याला वाटू शकतो परंतु 3D आकृती असते आणि ट्रँगल आणि कोन या जरी साम्यदर्शक आकृत्या असल्या तरी एक्झॅक्ट या आकृतीचं नोटिफिकेशन आहे कोन. आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 रंगवायचा आहे. देन क्वेश्चन नंबर 6. ऑब्झर्व द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. समोर आपल्याला एक चित्र दिसतंय बघा. देर आर ट्रीज, देर इज हाऊस, लॅडर, अ कार, सन. मग या ठिकाणी प्रश्न असा आहे, देअर इज अ काऊ डॅश डॅश द ट्री. काऊ कुठे आहे? काऊ झाडाच्या कुठे बसलेली आहे? झाडाजवळ आहे, झाडापासून दूर आहे आणि किंवा घराजवळ आहे किंवा कार जवळ आहे. ज्यावेळी आपल्याला एखाद्या वस्तूचं स्थान ठिकाण विचारलेलं असतं त्यावेळी त्या ठिकाणी योग्य तो प्रिपोजिशन घालायचं असतं. आता अनेक प्रिपोजिशन आपण बऱ्याच वेळा वाचलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. या ठिकाणी अंडर, ऑन, ओव्हर, इन असे सारखे बऱ्याच वेळा ऐकलेले आपण प्रिपोजिशन्स आहेत बघ. अंडर म्हणजे खाली, अबोव म्हणजे वर, ओव्हर म्हणजे च्या वरून. बऱ्याच वेळा एखादी वस्तू म्हणजे बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्री. पक्षी हे झाडाच्या बऱ्याच उंचावरून ज्यावेळी उडतात त्यावेळी ओव्हर हा शब्द वापरला जातो. इनटू म्हणजे आतमध्ये आणि अंडर या शब्दाचा होतो अर्थ खाली. आता काऊ इज सिटिंग अंडर द ट्री. आपण चित्रावरनं छोटे छोटे वाक्य ज्यावेळी तयार करतो त्यावेळी आपण पटकन वाक्य तयार करतो. काऊ इज सिटिंग अंडर द ट्री, बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्री, सन इज रायझिंग फ्रॉम द रायझिंग बिहाइंड द ट्री. किंवा आपण बिहाइंड द माउंटन, बिहाइंड, अंडर, ऑन, ओव्हर, इन असे बरेच असे शब्द बऱ्याच वेळा इंग्रजी वाचनामध्ये इंग्रजी बोलण्यामध्ये वापरत असतो. त्यामुळे या ठिकाणी देअर इज अ काऊ अंडर द ट्री पर्याय क्रमांक 3 हा अगदी अचूक राहणार आहे. गाय ही झाडाच्या खाली बसलेली आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला खाली हा शब्द वापरायचा आहे त्यासाठी योग्य पर्याय आहे अंडर. क्वेश्चन नंबर 7 कडे वळतोय आपण. अगदी महत्वाचा आणि कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. खूप सोपा वाटतो पण बऱ्याच वेळा एका अपॉस्ट्रॉफी मुळे एक चूक आपली होऊ शकते की पर्याय क्रमांक आपला अगदी घाई गडबडीत न पाहताच आपण कोणताही पर्याय रंगवू शकतो. त्यामुळे प्रश्न थोडा शांततापूर्वक वाचायचा आहे आणि पर्याय नीट पाहून रंगवायचे आहेत. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द गिव्हन अल्टरनेटिव्ह.
दिलेल्या पर्यायांपैकी इनकरेक्ट पेअर आपल्याला निवडायची आहे. विल नॉट. विल नॉटचं आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेल्या 2 शब्दांपासून तयार होणारा तिसरा छोटा शब्द म्हणजे लघुरूप त्याचं योग्य जे आहे ते आपण ओळखायचं. त्यानंतर जे चुकीचं असेल ते आपण या ठिकाणी दाखवायचं आहे. विल नॉटचं शॉर्ट फॉर्म होतं वोंट आणि हे हे आपल्याला अचूक आहे. 2 नंबरचं आहे शाल नॉट. इथं दिलंय शालंट. पण या ठिकाणी शाल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतं शांट आणि लेट अस दिलं आहे लेट्स. हॅव नॉटचं दिलं आहे हॅवंट. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे अचूक आहेत. परंतु शाल नॉटचं शालंट होत नाही, या ठिकाणी होतं शांट. बरेच कॉन्ट्रॅक्शन मी इथे तुम्हाला खाली दाखवलेले आहेत बघा. या कॉन्ट्रॅक्शनचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. याचं वाचन करा. परीक्षेच्या पूर्वी हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वाचून जा. बघा शी विलचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतं शी अपॉस्ट्रॉफी. वरती जो छोटा कॉमा दिलेला असतो त्याला म्हणतात अपॉस्ट्रॉफी आणि याचा उच्चार जेव्हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण वापरतो त्यावेळी अपॉस्ट्रॉफीचा अर्थ होतो की त्या 2 शब्दांना जोडणारा तो आणि त्या 2 शब्दांना शॉर्टकट बनवते म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म साठी वापरलेला अपॉस्ट्रॉफी. आणि ज्यावेळी आपण इट इज किंवा ही इज म्हणजे त्याचा चा ची चे साठी सुद्धा अपॉस्ट्रॉफीचा वापर केला जातो. आणि इथे आपल्याला बरेचसे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्हाला दाखवले आहे स्क्रीनवरती. शी विल त्याचं शी अपॉस्ट्रॉफी डबल एल शिल. शी वुड शी आणि डी अपॉस्ट्रॉफी डी. शी नॉट शुड नॉट शुडचं स्पेलिंग आणि एनच्या डोक्यावर अपॉस्ट्रॉफी शुडंट असं होतं. मग इज नॉटचं इजंट होतं. दॅट इजचं दॅट्स होतं. म्हणजे अपॉस्ट्रॉफीचा योग्य वापर कोणत्या जागेवर होतो त्याच्यानुसार त्याचा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आपल्याला ठरवता येतो. खाली सुद्धा एका चार्टमध्ये वर्ड आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्शन्स दिलेले आहेत. याचं तुम्ही वाचन वारंवार जेव्हा करताल, जेव्हा बऱ्याच वेळा तुमच्या हाताखालून जाईल, लेखन होईल, त्याचं वाचन होईल, त्यावेळी तुमच्या परीक्षेमध्ये येणाऱ्या चुका या टळणार आहेत बघा. सारख्या सारख्या प्रमाणात जर आपण ते शब्द वाचले, लिहिले तर आपल्याला पर्यायातून अचूक किंवा चुकीचा पर्याय कोणता आहे ते शोधण्यास मदत होईल. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळणार आहोत. क्वेश्चन नंबर 8. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या खालच्या वाक्यासाठी आपल्याला त्या 2 रिकाम्या जागा आहेत बघा. देर आर 2 फिलिंग द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. वी हॅव टू फिल अप दॅट. आपल्याला त्या भरायच्या आहेत रिकाम्या जागांमध्ये अचूक शब्द. मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं बघा तुम्हाला, इंग्रजीमध्ये 2 शब्दांचे उच्चार अगदी सारखे असतात, परंतु त्या 2 शब्दांचा उच्चार जरी सारखा असला तरी सुद्धा त्या शब्दांचा अर्थ मात्र भिन्न असतो. या ठिकाणी सुद्धा आपल्याला फसवणारे पर्याय आहेत, उच्चार सेम असलेले पर्याय आहेत. मग वाक्य आहे दे डॅश डॅश गारमेंट्स इन द डॅश डॅश. म्हणजे ते गारमेंट म्हणजे कपडे असतील, काही जे मोठे ब्लँकेट्स वगैरे असतात त्यांना गारमेंट म्हणतो आपण, कपड्यांना गारमेंट म्हणतो. ते डॅश डॅश गारमेंट्स इन द डॅश डॅश. या ठिकाणी SELL सेल या शब्दाचा अर्थ होतो विकणे आणि SAIL सेल या शब्दाचा अर्थ होतो कव्हर. आणि SALE सेल पर्याय क्रमांक 1 सेल आणि सेल विकणे आणि कव्हर हे काही जुळण्यासारखं वाटत नाहीये. ते विकतात गारमेंट इन द कव्हर वगैरे असा कोणत्याही प्रकारचा शब्द आपल्याला योग्य वाटत नाहीये. पर्याय क्रमांक 2 आहे दे सेल डॅश डॅश गारमेंट्स इन द सेल. ते सेल SALE सेल या ठिकाणी शब्द आलेला आहे. SALE सेल या शब्दाचाही अर्थ विकणेच होतो, परंतु कमी दरात विकणे. कमी दरात विकणे. मग ते कमी दरात विकतात इन व्हॉट. SAILE सेल या शब्दाचा अर्थ तर आपल्याला मृदू किंवा वेगळ्या स्वरूपात घेतला जातो. मग तो इथे अचूक वाटत नाहीये. पर्याय क्रमांक 3 ट्राय करून बघूयात. दे सेल विकतात, ते विकतात. SELL सेल ते विकतात. हा हे योग्य वाटतंय. दे सेल गारमेंट्स ते गारमेंट्स विकतात. ओके इथपर्यंत बरोबर वाटतंय. इन द सेल
सेलमध्ये ते गारमेंट विकतात, म्हणजे ते कमी दरात विकतात. दुसरा शब्द जो SALE सेल आहे त्याचा अर्थ होतो की कमी दरात विकणे, आणि पहिला SELL सेल आहे त्याचा अर्थ होतो नुसतं विकणे. मग ते विकतात गारमेंट्स कमी दरात, ते कमी दरात गारमेंट विकतात सेलमध्ये. सेल आपल्याला बऱ्याच वेळा मॉन्सून सेल लागतात, जेव्हा एखादा स्टॉक दुकानदाराला आउट करायचा असतो, त्याला तो संपवायचा असतो, त्यावेळी तो कमी दरात त्याचा सेल लावतो, म्हणजे तो त्याचा माल संपवण्यासाठी सेल लावतो असं आपण म्हणत असतो. त्या ठिकाणी तो कमी दरात विकण्यासाठी त्याने केलेली विक्री. दे सेल गारमेंट्स इन द सेल. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मला अगदी बरोबर वाटते, तरी सुद्धा आपण पर्याय क्रमांक 4 कडे वळूयात. CELL सेल. सेल या शब्दाचा अर्थ या ठिकाणी होतोय पेशी किंवा एखादी चौकट, त्याला सेल असं म्हणतात. आणि इथे चौकट हा शब्द अचूक वाटत नाही आपल्याला, आणि SALE सेल तर आहे योग्य की तो विकतो, कमी दरात विकतो. पण या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा अगदी त्या दोनही शब्द त्या वाक्याला अनुरूप आहेत, त्या अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी परफेक्ट फिट होतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 दे सेल SELL सेल गारमेंट्स इन द SALE सेल. ते दुकानात जे विक्री करतात कमी दरात, म्हणजे सेलमध्ये विक्री करतात गारमेंट्सची. ओके, पर्याय क्रमांक 3 ला आपल्याला या ठिकाणी रंगवायचं आहे. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन इन द फॉलोइंग सेंटेन्स. सन राइजेस the sun is always in the dash dash direction at 6 PM. आपण सन रायझेस इन द ईस्ट डायरेक्शन हे आपल्याला पाठ झालेलं आहे, सूर्य पूर्व दिशेला उगवतो. पण AM आणि PM जेव्हा इंग्रजीमध्ये आपल्याला वेळ दर्शवायची असते त्यावेळी सकाळी 12 वाजेपर्यंत, द टाइम अप टू 12 o'clock ऑफ द मॉर्निंग टाइम, मॉर्निंग पिरियड पर्यंतचा जो 12 वाजेपर्यंतचा जो काळ आहे तो AM अँटीमेरिडियम, आणि PM त्यानंतर दुपारी 12 नंतरची जी वेळ सुरू होते त्यावेळी पोस्ट मेरिडियम, म्हणजेच दुपारची वेळ या PM या अक्षराने दर्शवतात, आणि सकाळी 12 वाजेपर्यंतची वेळ AM या अक्षराने दर्शवतात. या ठिकाणी PM आहे शब्द 6 PM, म्हणजे नक्कीच ती दुपार नंतरची वेळ आहे. मग दुपारनंतर म्हणजे सूर्य मावळतीच्या वेळेनंतर, म्हणजे संध्याकाळचे 6 या ठिकाणी वाजलेले आहेत. मग संध्याकाळी सूर्य कोणत्या दिशेला आपल्याला दिसेल? ईस्ट. हे जर सकाळी 6 AM असतं, सकाळची वेळ असती, तर आपण ईस्ट हा पटकन सन रायझेस किंवा सन हा शब्द आला की पटकन ईस्ट या पर्यायाला रंगवतो. पण या ठिकाणी वेळेचं अचूक वाचन जर केलं नाही तर पर्याय आपल्याला चुकू शकतो. द सन इज ऑलवेज इन द डॅश डॅश डायरेक्शन ऍट 6 PM. या ठिकाणी वेस्ट, WEST वेस्ट या शब्दाचा अर्थ होतो पश्चिम दिशा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा अचूक आहे. तो नॉर्थ, साऊथ आणि ईस्ट या तीनही दिशांपैकी कोणत्याही डायरेक्शनला नसणार आहे. तो असणार आहे वेस्ट डायरेक्शनला इन द इव्हिनिंग, म्हणजे संध्याकाळच्या 6 वाजता सूर्य हा वेस्ट डायरेक्शनला असणार आहे. चला तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 10. इन्स्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन नंबर 10 to 12. प्रश्न हा सावकाश आणि व्यवस्थित जर नाही वाचला तर आपण गोंधळ करू शकतो. हे खालचे जे 10 ते 12 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते सगळ्या या उतार्याशी रिलेटेड आहेत, त्या पॅसेजशी रिलेटेड प्रश्न आहेत. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. मदर डक. आता हा उतारा सर्वांनी काळजीपूर्वक वाचायचा आहे बघा. मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. दे वेअर सॉफ्ट, फ्लफी अँड येलो. Such fine little ducklings, but the seventh one was very different. It was bigger and its feathers was grey and shaggy. मग आता इथं जो छोटासा उतारा दिलेला आहे त्याच्याशी रिलेटेड खालचे 3 प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 10 आहे, हाऊ मेनी डकलिंग्स आर मेन्शन इन द पॅसेज. पहिल्याच वाक्यामध्ये दिलेलं आहे की मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. मग आपण लगेच पटकन घाई करणार आणि 6 न्यू डकलिंग्स आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 ला गोल रंगवणार. पण
त्याच्या पुढचं वाक्य जर आपण काळजीपूर्वक नाही वाचलं तर आपलं उत्तर चुकणार आहे. जर आपण 6 हा क्रमांक रंगवला तर आपलं उत्तर चुकणार आहे. दे वेअर सॉफ्ट फ्लफी अँड येलो सच फाईन लिटल डकलिंग्स बटच्या नंतरचं वाक्य खूप महत्वाचं आहे. बट 7th वन वॉज व्हेरी डिफरंट. म्हणजे तिला अजून एक 7वं पिल्लू आहे, 7वं डकलिंग आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 असणार आहे उत्तर. घाई गडबडीत पर्याय क्रमांक 1 रंगवून मोकळं व्हायचं नाहीये. मुलं बऱ्याच वेळा घाई करणार आणि पर्याय क्रमांक 1 गोल रंगवणार आहेत. मग हाऊ मेनी डकलिंग्स? देअर आर 7 डकलिंग्स आर मेन्शन इन द पॅसेज. पूर्ण उतार्यामध्ये किती डकलिंग झालेले आहेत? तर 7 डकलिंग्स मेन्शन केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 11. फाइंड द ऑर्डिनल नंबर मेन्शन इन द पॅसेज. दिलेल्या उतार्यामध्ये मेन्शन केलेला ऑर्डिनल नंबर. पुन्हा ऑर्डिनल नंबरशी रिलेटेड प्रश्न आलेला आहे. या प्रश्नपत्रिकेत ऑर्डिनल नंबर वर आधारित 2 प्रश्न आलेले आहेत. बघा, आपल्याला घटक सोपा जरी वाटत असला तरी सुद्धा एखाद्या घटकावरती 2 आणि 2 4 गुणांसाठी प्रश्न आलेला आहे बघा ऑर्डिनल नंबर्स वरती. पर्याय क्रमांक 1 6, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 1 आणि पर्याय क्रमांक 4 आहे शॅगी. मग आता या ठिकाणी जे संख्यादर्शक शब्द आहे, नुसती संख्या आहे 6 1, पण 7th हा ऑर्डिनल नंबर आहे आणि शॅगी हा तर अगदी वेगळा आहे, तो संख्यादर्शक शब्दच नाहीये. त्यामुळं ऑर्डर म्हणजे क्रम दर्शवणारा शब्द आहे 7th. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी अचूक असणार आहे. घाई गडबड करायची नाही. ऑर्डिनल नंबर विचारलाय म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा स्वरूपाचे जे नंबर्स असतात तेच आपल्याला रंगवायचे आहेत. तोच आपल्याला अचूक पर्याय असणार आहे. क्वेश्चन नंबर 12. फाइंड द अपोजिट ऑफ द वर्ड सेम फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या शब्दाचा अपोजिट वर्ड शोधायचा आहे बघा. SAME, सेम. सेम या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे बघा. सेम टू सेम, सेम म्हणजे आपण सेम या शब्दाचा अर्थ घेतो की अगदी एकसारखा. एकसारखाच्या विरुद्ध काय होणार बरं? एकसारखाच्या विरुद्ध होणार आहे वेगवेगळा. मग आता वेगवेगळा किंवा भिन्न या अर्थाचा शब्द कोणता आलेला आहे दिलेल्या पर्यायामध्ये? फर्स्ट ऑप्शन इज फाईन. FINE, फाईन. फाईन म्हणजे चांगला. मग फाईन हा शब्द नसू शकतो, म्हणजे त्याचं उत्तर नसू शकतं. देन नेक्स्ट ऑप्शन इज शॅगी. शॅगी हा शब्द सुद्धा नसू शकतो. एक मिनिट. शॅगी या शब्दाचा अर्थ होतोय एखादा ध्वनिदर्शक शब्द किंवा एखादं ते एक ऍडवर्ब आहे. ऍडवर्ब म्हणून शॅगी वापरला जातो. तो एक अपोजिट वर्ड म्हणून या ठिकाणी आलेला नाही आहे. डिफरंट या शब्दाचा अर्थ होतो वेगवेगळे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे फ्लफी. फ्लफी म्हणजे मऊ. फ्लफी या शब्दाचा अर्थ होतो मऊ. आणि या ठिकाणी सेमचा अपोजिट वर्ड आहे डिफरंट. म्हणून पर्याय क्रमांक 3 ला आपण गोल रंगवणार आहोत. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी दिलेला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर. दिलेल्या शब्दांचं अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार क्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे. आपण लहानपणापासून मराठी या विषयामध्ये बघा शब्दसाखळी पूर्ण करत असतो. शब्दसाखळी म्हणजे शब्दांच्या शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारं नवीन अक्षर या ठिकाणी आपण घेत असतो. मग त्याप्रमाणेच इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेल्या शब्दांची चेन म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर. A नंतर बरोबर बी नंतर सी नंतर डी. मग असं शब्दांच्या क्रम पूर्ण करून आपल्याला दिलेल्या शब्दांची चेन पूर्ण करायची असते. PAN पॅन नंतर दिलेला आहे तर PEN पेन. पी हा शब्द कॉमन, पी हे अक्षर कॉमन ठेवलेलं आहे यांनी. पी नंतर आपल्याला अल्फाबेट आहे A आणि दुसऱ्या क्रमांकाच्या शब्दामध्ये होतं ई. म्हणजे ए नंतर आपण ई जर घेतला तर पुढच्या जोडीमध्ये PULL पुल च्या पूर्वीचा शब्द कोणता येईल? आता PART पार्ट ए तर झालेला आहे म्हणून PART पार्ट या ठिकाणी येणार नाही.
POTTER, पॉटर. पॉटर मध्ये आपल्याला ईच्या नंतर आणि यूच्या आधीचा अक्षर पाहिजे आहे. हे दोन शब्द पुल शी रिलेटेड शब्द तो त्याच्या आधी पाहिजे आहे. मग PUNISH, पनिश. पनिश हा सुद्धा शब्द या ठिकाणी योग्य वाटत नाही. पॉटर ही योग्य वाटत नाही. PUSH, पुश हा शब्द या ठिकाणी फिट होतो, कारण की द वर्ड इन द अल्फाबेट आर इन सिक्वेन्स, ऑर्डर मध्ये आहेत ते. मग PUSH, पुश, कारण की L च्या पूर्वी S येतो, म्हणून PU, यू सुद्धा कॉमन ठेव. PU हा जर शब्द आपण हे अक्षर गट आपण कॉमन ठेवलं दोघांमध्ये, तर PU नंतर S आणि PU नंतर पुढच्या अक्षरामध्ये पुढच्या शब्दामध्ये PULL आलेला आहे. म्हणून या ठिकाणी PUSH, पुश हा शब्द अचूक ठरणार आहे. पर्याय क्रमांक 4. पॅन, पेन, पुश आणि पुल असा शब्दांची चेन करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अचूक असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14, 14वा प्रश्न आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स गिवन बिलो. दिलेल्या दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला अचूक शब्द घालायचा आहे. प्लीज गिव्ह मी डॅश डॅश ₹1 नोट. अँड, द, नो आर्टिकल, आपण आर्टिकल हा चॅप्टर इंग्रजीमध्ये शिकलेलो आहे. कधी वापरायचा, अँड कधी वापरायचा, द कधी वापरायचा. जेव्हा एखाद्या शब्दाचं आपल्याला उच्चार किंवा एखाद्या शब्दाची सुरुवात AEIOU यापैकी या स्वरापैकी एखाद्या स्वराने होत असेल, त्यावेळी आपण त्या शब्दाच्या पूर्वी अँड वापरतो. परंतु यासाठी अपवादही बरेच शब्द आहे. जेव्हा एखाद्या शब्दाचा उच्चार करताना म्हणजे या ठिकाणी वन हा शब्द आलेला आहे बघा. वनचा उच्चार या AEIOU या स्वराने होत नाहीये, या वॉवेलने होत नाहीये. तर का? कारण की वन ए असाही होत नाहीये. ऍपल, ओनियन, ऑरेंज असे जे शब्द असतात त्यावेळी त्यांच्या उच्चारामध्ये ओ, यू, आय असे अक्षर आलेले असतात. त्यावेळी आपण त्या शब्दांच्या पूर्वी अँड वापरतो. परंतु ज्यावेळी एखाद्या शब्दाचा उच्चार स्पेलिंग जरी ओ ने सुरू झालेलं असलं, पण त्याचा उच्चार हा स्वराने होत नाही, स्वरदर्शक ध्वनी शब्दाने होत नाही, त्यामुळे या ठिकाणी अँड येणार नाहीये. आपण पटकन ओ या अक्षराने सुरुवात आहे वनची आणि अँड ₹1 नोट असं करून टाकू. परंतु वनचा उच्चार हा या ठिकाणी व असा होतोय, म्हणून या ठिकाणी अँड येत नाही. या ठिकाणी येणार आहे ₹1 नोट. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट ऑप्शन. आणि द हे आर्टिकल ज्यावेळी जगातील एकमेव द्वितीय वस्तू आपल्याला दाखवायची असते, द सन, द अर्थ, द मून, एखाद्या स्पेसिफिक वस्तूचा आपल्याला इंडिकेशन ज्यावेळी करायचं असतं, त्यावेळी द हा आर्टिकल वापरला जातो. आणि नो आर्टिकल असं तर या ठिकाणी होणारच नाहीये. आणि पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी योग्य असणार आहे. प्रश्न 15वा, 15th क्वेश्चन. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. खालचं चित्र पाहायचं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला ऍक्शन वर्ड पिक्चर या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. डॅश डॅश द प्लांट्स रेग्युलरली. एक मुलगा आहे, तो त्याची ऍक्शन कृती कोणती आहे? प्लफ, नांगरणी करतोय का तो? प्रून, वीड म्हणजे त्यातलं तण वगैरे काढतोय का तो? वॉटर म्हणजे तो पाणी देतोय झाडांना, त्याची क्रिया वॉटरिंगची आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. वॉटर द प्लांट्स रेग्युलरली. झाडांना रेग्युलरली पाणी घालावे, असं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 अचूक वाटतोय. म्हणून प्रश्नाशी रिलेटेड शब्द आहे आपला वॉटर. वॉटर द प्लांट्स रेग्युलरली. क्वेश्चन नंबर 14th. Question number 14th is find the different sound of the letter C from the following alternatives. खालील पर्यायापैकी सी या शब्दाचा वेगळा उच्चार, डिफरंट साऊंड फ्रॉम द फॉलोइंग. कार्ट, CART, कार्ट. COUNT, काउंट. ऑप्शन नंबर 3 CENTRE, सेंटर. ऑप्शन 4 आहे CARD, कार्ड. प्रत्येक शब्दामध्ये सी चा उच्चार हा क असा होतोय, परंतु सेंटर या शब्दामध्ये मात्र सी चा उच्चार स असा होतोय. म्हणून या ठिकाणी
त्याचं साऊंड ज्या ठिकाणी डिफरंट आहे दॅट इज ऑप्शन नंबर 3. सेंटर is the different sound of the C. Okay. Question number 17th. Choose the correct alternative. Yusuf is reading a newspaper. His brother wants to call him for the dinner. He requests. जेव्हा आपण एखाद्याला रिक्वेस्ट करत असतो त्यावेळी खालीलपैकी कोणता शब्द वापरावा हे आपल्याला योग्य, जेव्हा आपण बऱ्याच वेळा इंग्रजी संभाषण वाचतो बघा, इंग्रजी संभाषणांचं वाचन, इंग्रजी स्टोरीजचं वाचन आपण बऱ्याच वेळा केलं तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की इथे कोणता शब्द अचूक असेल. तर युसुफ हा रिक्वेस्ट करतोय, युसुफ इज रीडिंग, युसुफ वाचन करतोय, त्याचा भाऊ त्याला इंटरप्ट करणार आहे. जेव्हा आपण एखाद्याला इंटरप्ट करतो, एखादी क्रिया चालू असताना त्याला आपण मध्येच डिस्टर्ब करणार असतो, त्यावेळी कोणता शब्द वापरावा, कोणता शब्द गट वापरावा हे आपल्याला अचूक वाचनातून, वारंवार झालेल्या वाचनातून लक्षात येतं. प्लीज कीप रिडिंग हा पर्याय पहिला आहे. प्लीज कीप रिडिंग होऊ शकतं का? तर या ठिकाणी योग्य वाटत नाहीये. तो रिक्वेस्ट करतोय ना, एक्सक्यूज मी ब्रदर, माझ्या म्हणजे मोठ्या भावाला तो म्हणतोय की दादा माझ्याकडे लक्ष दे किंवा दादा कृपया इकडे बघ. मग हा पर्याय योग्य वाटतोय का? ऑप्शन नंबर 3 आहे गुड आफ्टरनून ब्रदर. मग तो जेव्हा रिक्वेस्ट करतोय त्यावेळी त्याला गुड आफ्टरनून म्हणेल का? तर योग्य वाटत नाहीये. ऑप्शन नंबर 4 आहे यू आर वेलकम, धन्यवाद. असं आपण एखाद्याला रिक्वेस्ट करताना धन्यवाद तर म्हणणार नाहीयेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 2 एक्सक्यूज मी ब्रदर, जेव्हा आपण एखाद्याला इंटरप्ट करत असतो, एखाद्या कृतीमध्ये मध्येच डिस्टर्ब करत असतो, त्यावेळी त्याला आपण एक्सक्यूज मी हा पोलाइटली रिक्वेस्ट किंवा रिक्वेस्ट दर्शक शब्द आपण वापरायचा असतो. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 एक्सक्यूज मी ब्रदर हा शब्द योग्य आहे. हा शब्द घातल्यानंतर, हा शब्द गट घातल्यानंतर वाक्य कसं होणार आहे बघा. युसुफ इज रीडिंग अ न्यूजपेपर. His brother wants to call him for the dinner. He requests, excuse me brother. मग हे या ठिकाणी आपल्याला अचूक वाटतंय म्हणून पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर असणार आहे. बऱ्याचशा मुलांनी हँड रेज केलेले आहेत. त्यांना या प्रश्नाचं उत्तर पटकन समजलं आहे बघा, आणि त्यांना उत्तर देण्याची खूप इच्छा आहे, अपेक्षा आहे, पण आपण सराव घेत आहोत. या ठिकाणी उत्तर तुमच्याकडून येणं अपेक्षित नाहीये. उत्तर हे आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करतो या प्रश्नाचं उत्तर असं का, किंवा उत्तराच्या मागे आपण बऱ्याच वेळा काय कारण असू शकतात, 2 सारखेच पर्याय असताना आपल्याला योग्य उत्तर कोणतं हे या ठिकाणी आपण निवडत आहोत. नंतर आहे प्रश्न क्रमांक 18. फाइंड द करेक्ट वर्ड ऑफ द वर्ड टू कम्प्लीट द पॅसेज गिवन बिलो. दिलेला एक मेसेज आहे, मेसेज आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी योग्य शब्द त्या ठिकाणी घालायचा आहे. पझल्स, आपण बऱ्यापैकी पझल सोडवत असतो बघा. ऑफ पिरियडला बरेच मुलं छोटे छोटे पझल सोडवत असतात, एक्सो गेम खेळत असतात. या ठिकाणी आपण छोटे छोटे स्पेलिंग तयार करण्याचं पझल खेळू शकतो. आपली शब्दसंपत्ती, डिक्शनरी वाढवण्यासाठी आपण दिलेल्या चौकटीमध्ये जे जे लेटर्स दिलेले आहेत, अल्फाबेट्स दिलेले आहेत, त्या अल्फाबेट्सचा वापर करून अचूक पेन्सिलीने गोल रंगवून कोणते कोणते स्पेलिंग तयार होतात, वेगवेगळ्या स्पेलिंगचा अर्थ काय, असं आपण आपल्या मित्रांसोबत वर्गामध्ये प्रॅक्टिस करू शकतो. दिलेल्या अक्षरमालेतून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात, त्या शब्दांचे अर्थ, अशा प्रकारचे वेगवेगळे शब्दसंपत्ती वाढणारे आपण गेम्स खेळू शकतो. बघा इथं चौकटींमध्ये आपल्याला अक्षर दिलेले आहेत. SEWEGROWZOYXTCUT या अक्षरांपासून, या अल्फाबेट्स पासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. मग डॅश डॅश प्लांट्स नॉट गार्बेज. मग प्लांट्स आणि गार्बेज हे 2 अपोजिट अर्थाचे शब्द आहेत. प्लांट्स म्हणजे ट्री, हिरवेगारपणा, आणि गार्बेज म्हणजे कचरा, घाण, आपल्या परिसरात असलेली जी टाकाऊ पदार्थ किंवा खराब वस्तू असतात त्यांना आपण गार्बेज म्हणणार आहोत. मग आपण असं म्हणू शकतो का की वाढवा, झाडं वाढवा आणि कचराही वाढवा, असं आपण या ठिकाणी दोन्ही नाही वाढवू शकत. नॉट आलेला आहे, नॉट गार्बेज,
मग वाढवा, वाढवणे या शब्दाशी रिलेटेड शब्द आहे GROW. दुसऱ्या रांगेमध्ये तो शब्द तयार होत आहे बघा, GROW, ग्रो. ग्रो या शब्दाचा अर्थ होतो वाढवणे. ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज, झाडं वाढवा पण कचरा वाढवू नका. म्हणजे सीव म्हणजे पेरणे, लावणे. मग या ठिकाणी झाडं लावा पण गार्बेज नाही, असं म्हणजे ती म्हण, तो एक आपल्याला राईम जुळला पाहिजे. या ठिकाणी कट प्लांट्स नॉट गार्बेज, कापणे, कट म्हणजे कापणे, झाडं कापा कचरा कापू नका, असा तर अर्थ योग्य होणार नाही. ग्रो, GROW, ग्रो. ग्रो म्हणजे वाढवणे. ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज म्हणजे झाडं वाढवा पण कचरा वाढवू नका. रूट्स, ROOTS, रूट्स म्हणजे मुळं, झाडाची मुळं. मग याच्याशी अचूक वाक्य पूर्ण करण्यासाठी अचूक शब्द आहे ग्रो. म्हणून पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3, ग्रो इज द करेक्ट ऑप्शन. Then 19th question is find the sentence with the correct punctuation mark. Punctuation mark आपण शिकलेलो आहोत बघा. There are so many punctuation marks: full stop, apostrophe, question mark, comma, inverted comma, single inverted comma, double inverted comma. असे बरेचसे पंक्च्युएशन मार्क्स आपल्या रिडिंग मधून, रायटिंग मधून जात असतात. या ठिकाणी फाइंड द सेंटेन्स विथ द इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क. सॉरी, इनकरेक्ट म्हणजे चुकीचं पंक्च्युएशन मार्क या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट इज हाऊ आर यू. हाऊ आर यू आपण प्रश्न विचारलाय. मग जेव्हा प्रश्न विचारलाय त्यावेळी या ठिकाणी काय अपेक्षित होतं? क्वेश्चन मार्क अपेक्षित होता. पण त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे क्वेश्चन मार्कच्या ऐवजी एक्सक्लामेटरी मार्क. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्याला चुकीचा वाटतोय, इनकरेक्ट वाटतोय. तरी सुद्धा आपण पुढच्या पर्यायाकडे जाणार आहोत. पर्याय क्रमांक 2 आहे हाऊ नाईस. हाऊ नाईस आपण उद्गारार्थी शब्द वापरतो त्यावेळी हाऊ नाईस, हाऊ ब्युटिफुल, व्हॉट अ ब्युटिफुल असा शब्द वापरतो त्यावेळी एक्सक्लामेशन मार्क आपण देत असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर पर्याय ऑप्शन नंबर 3 आहे व्हॉट अ सरप्राईज. या ठिकाणी सुद्धा एक्सक्लामेशन मार्क हे अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 मध्ये आर यू क्रेझी क्वेश्चन मार्क, तू मूर्ख आहेस का, असा हा प्रश्नार्थी शब्द आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. म्हणून या ठिकाणी क्वेश्चन मार्क हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2, 3 आणि 4 मध्ये दिलेले पंक्च्युएशन मार्क्स हे अगदी बरोबर आहे. पण ऑप्शन नंबर 1 मधलं जे पंक्च्युएशन मार्क आहे हाऊ आर यू हा प्रश्नार्थी वाक्य आहे. त्यामुळे या ठिकाणी क्वेश्चन मार्क असायला पाहिजे, पण त्यांनी दिलेला आहे एक्सक्लामेशन मार्क. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज इनकरेक्ट. इथं आपल्याला क्वेश्चन मार्क असणं अपेक्षित होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. आपल्याला वर्ड रजिस्टर कम्प्लीट करायचे म्हणजे शब्द साखळी. आपल्याला शब्दांचा जो एक ठराविक क्रम आहे, एका आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये आपण संख्या दिलेल्या असतात बघा, संख्यांचा गट दिलेला असतो, संख्या मालिका दिलेली असते. दिलेल्या संख्या मालिकेचा क्रम आपल्याला पूर्ण करायचा असतो. मग त्या संख्या मालिकेचा क्रम पूर्ण करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहतो की ती संख्या सम आहे की विषम आहे, मूळ आहे की संयुक्त आहे, त्या संख्या सगळ्या सारख्याच प्रकारच्या आहेत. तसंच इथे सुद्धा आपल्याला दिलेला आहे, जे शब्द दिलेले आहे, शब्दांचा जो गट दिलेला आहे, ग्राउल, क्लक, बज, स्क्विल, हे सर्व काहीतरी विशिष्ट असं इंडिकेशन करतात, इनोटेशन करतात. ग्राउल हा एक एक प्राण्यांचा, ऑल द वर्ड ग्रुप इंडिकेट्स द एनिमल साऊंड्स. प्रत्येक शब्द हा प्राण्यांचा आवाज दर्शवतो आहे. आणि आपल्याला या ठिकाणी ग्राउल, क्लक, बज, स्क्विल या ध्वनिदर्शक शब्दांशीच रिलेटेड पुढचा आपल्याला आवाज ओळखायचा आहे. ब्लो, ब्लो हा अर्थ या ठिकाणी होणार नाहीये. ब्लो हा एक ऍक्शन वर्ड आहे, तो ध्वनिदर्शक शब्द नाहीये. शेअर म्हणजे देणे, मग शेअर हा सुद्धा आपल्याला एक ऍक्शन वर्ड आहे. फ्लो, FLOW, फ्लो हा सुद्धा ऍक्शन वर्ड आहे, तो ध्वनिदर्शक म्हणजे साऊंड इंडिकेट करत नाही. ऑप्शन नंबर 3 मधला जो क्रोक हा शब्द आहे, तो आहे साऊंड दर्शवणारा शब्द. क्रोक इज द साऊंड ऑफ फ्रॉग. फ्रॉगच्या जो आवाज निघतो त्या आवाजाला क्रोक असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ग्रोल, क्लक, बज, स्क्विल अँड क्रोक आर द वर्ड्स रिलेटेड टू साऊंड्स ऑफ एनिमल.
ॲनिमल्सच्या साऊंडशी रिलेटेड शब्द ते आहेत दिलेले. देन क्वेश्चन नंबर 21 कडे आपण वळणार आहोत. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. खालील शब्द आपल्याला रिकाम्या जागेमध्ये योग्य शब्द टाकून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. आपण इंग्रजीमध्ये टेन्स शिकलेलो आहे बघा. इयत्ता 4थी पर्यंत आपण सिम्पल टेन्स तर बऱ्यापैकी सगळ्यांना ओळखता येतात. सिम्पल पास्ट, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल फ्युचर टेन्स. पण जसं जसं आपण पुढे शिष्यवृत्तीच्या परीक्षांचा अभ्यास करतो तसे तसे टेन्स आपल्याला काठिण्य पातळी वाढत जाते आणि टेन्सचे सगळे असलेले वेगवेगळे सब पॉइंट, सब टाइप्स त्याचे आपल्याला ओळखता आले पाहिजे. इथं वाक्य आहे, ही डॅश डॅश अ लेटर येस्टरडे. येस्टरडे या शब्दाचा अर्थ होतो काल. काल आपल्याला या ठिकाणी शब्द वापरलेला आहे, त्यामुळे निश्चितच या ठिकाणी भूतकाळ, कालची जी क्रिया आहे ती भूतकाळ दर्शवणारी म्हणजे पास्ट टेन्स दर्शवणारी आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला योग्य जे व्हर्ब आहे त्याचं पास्ट टेन्स मधला शब्द वापरावा लागणार आहे. ही राईट्स अ लेटर येस्टरडे असं होऊ शकत नाही. जेव्हा प्रेझेंट टेन्स मध्ये ती क्रिया आता चालू आहे असं ज्यावेळी म्हणायचं असेल त्यावेळी राईट्स अगदी अचूक वाटेल. पण येस्टरडे हा शब्द वापरल्यामुळे इथे आपल्याला त्या वाक्याचा काळ कळतोय आणि तो काळ आहे भूतकाळ. मग राईटचा भूतकाळ आहे रोट, WROTE, रोट. रोट म्हणजे लिहिले. त्याने पत्र लिहिले. कधी? काल लिहिले. त्यामुळे या ठिकाणी पास्ट टेन्स आहे हे आपल्याला अगदी स्पष्टपणे कळत आहे. राईट, WRITE, राईट. राईट तर येऊच शकत नाही. ही, शी, इट नंतर जोही ऍक्शन वर्ड येतो त्याला एस किंवा ES लागतो. हा आपला बेसिक नियम आहे. ही राईट्स, शी राईट्स, इट राईट्स, ही गिव्ज, शी गिव्ज, इट गिव्ज. जेव्हा आपल्याला तृतीय पुरुषी एकवचनी ही, शी, इट असे करता हे प्रोनाऊन्स येतात, असा करता असतो त्यावेळी त्याच्या शेजारील म्हणजे क्रियादर्शक शब्दाला एस किंवा ES लागतो. हा बेसिक नियम मुलांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. कारण की बऱ्याच वेळा हे वाक्य पास्ट टेन्स मधलं आहे म्हणून आपल्याला रोट हा पर्याय अगदी अचूक आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पण याच बरोबर मला इथं बेसिक नियम सांगावासा वाटतो की जेव्हा आपण एखाद्या मुलाचं, मुलीचं नाव घेतो, नाव लिहितो, त्यानंतर येणाऱ्या ऍक्शन वर्डला एस आणि ES हा लावावाच लागतो. मग जर इथं आपलं वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये असतं, ही डॅश डॅश अ लेटर येस्टरडे हा शब्द आला नसता, ही डॅश डॅश अ लेटर असं जर वाक्य असतं तर त्यावेळी ही राईट्स असंच आलं असतं. कारण की ही, शी, इट किंवा एखाद्या मुलाचं, मुलीचं नाव ज्यावेळी असतं त्यावेळी त्यानंतर येणाऱ्या व्हर्बला एस किंवा ES लागतो. हा आपला बेसिक रूल आहे आणि याचा जेव्हा आपण वारंवार सराव करू त्यावेळी आपल्याला वाक्य वाचन करताना, वाक्य लेखन करताना ते आपल्याकडून ओघाने होऊन जाणार आहे. बघा इथं भूतकाळ आहे, पास्ट टेन्स आहे म्हणून राईटचा भूतकाळ आपण रोट घेत आहोत म्हणून ऑप्शन नंबर 2 हे अचूक असणार आहे. ही रोट अ लेटर येस्टरडे. त्याने काल पत्र लिहिले असं या वाक्याचा अर्थ होतो. इंग्रजी ही एक सोपी भाषा आहे पण सोप्यामध्ये चुका ह्या अधिक होत असतात. इंग्रजीचे व्याकरणाचे नियम, मराठीचे व्याकरणाचे नियम जर आपण समजावून घेतले, आपण त्याचा वारंवार सराव केला तरच आपल्याला आपल्या स्पर्धा परीक्षांमधील काठिण्य पातळीवरचे प्रश्न सुटणार आहेत. क्वेश्चन नंबर 22, 22वा प्रश्न आहे बघा. रबी मीट्स हर फ्रेंड ऍट लंच टाइम. जेवणाच्या वेळी रबी मीट्स हर फ्रेंड. बघा रबी हे एका मुलाचं नाव आहे. मी आत्ताच सांगितलेला नियम इथं वापरलेला आहे बघा. मुलाचं किंवा मुलीचं नाव ही, शी, इट या नावाच्या नंतर जो वर्ब असतो, जो ऍक्शन वर्ड असतं त्याला यस लागलेला आहे बघा. रबी मीट्स, रबी मीट असं आलेलं नाहीये इथं. रबी मीट्स हर फ्रेंड ऍट द लंच टाइम. रबी त्याच्या मित्रांना जेवणाच्या वेळी भेटला. जेवणाची वेळ, दुपारची जेवणाची वेळ, लंच म्हणजे दुपारचे जेवण. हाऊ विल शी ग्रीट रबी, ती एक मुलगी आहे. हाऊ विल शी ग्रीट हिम. ती त्यांना कशा प्रकारे ग्रीट करेल? ग्रीट करणे म्हणजे त्यांना आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला कोणत्याही दिवसाच्या प्रहरामध्ये भेटतो त्यावेळी आपण त्याला
कोणत्या प्रकारे आपण अभिवादन करायचं असतं. जेव्हा आपले वरिष्ठ असतात, आपले टीचर्स असतात, आई वडील असतात, त्यांच्याशी आपण कोणत्या प्रकारे ग्रीट करणे म्हणजे भेटणे, भेटतानाचं दिलेलं अभिवादनपूर्वक तो शब्द आहे. तो चूज द करेक्ट ऑप्शन. या दिलेल्या ऑप्शन मधून आपल्याला चूज करायचं आहे. गुड इव्हनिंग, गुड नाईट, गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून. लंच टाइम म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण गुड आफ्टरनून असा पर्याय क्रमांक 4, जे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. दुपारच्या वेळी ती जेवणाला भेटलेली आहे, त्यामुळे ती तिच्या फ्रेंड्सला गुड आफ्टरनून अशा प्रकारे ग्रीट करणार आहे. आणि ज्यावेळी आपण सकाळी भेटतो, सकाळची शाळा असते किंवा एखादे वरिष्ठ, एखादे मित्र आपले सकाळच्या वेळेत भेटले, तर आपण त्यावेळी त्यांना गुड मॉर्निंग असं म्हणणार आहोत. रात्री भेटले तर गुड नाईट असं म्हणणार आहोत. किंवा संध्याकाळच्या वेळी जर आपल्याला आपले मित्र भेटले, आपले टीचर्स भेटले, तर आपण त्यांना गुड इव्हनिंग म्हणणार आहोत. दुपारी लंच टाइमच्या वेळी भेटलेले आहेत, म्हणून आपण इथे गुड आफ्टरनून असा पर्याय म्हणजे गुड आफ्टरनून असं ग्रीटिंग वर्ड वापरलेला आहे. क्वेश्चन नंबर 23. फाइंड द पंक्च्युएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क मिसिंग आहे म्हणजे गाळलेलं आहे किंवा राहिलेलं आहे. ही सेड, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमाज, इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस, एक्सक्लामेशन मार्क अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड. ही सेड, तो म्हणाला, इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस, हा फक्त एका सरावाचा प्रश्न आहे. इथे कोणतं पंक्च्युएशन मार्क मिसिंग आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे कॉमा, ऑप्शन नंबर सेकंड एक्सक्लामेशन मार्क, ऑप्शन नंबर थर्ड अपॉस्ट्रोफी, ऑप्शन नंबर फोर्थ आहे फुल स्टॉप. मग इथे कॉमा, कॉमा तर अक्षराच्या पायाजवळ खाली दिलेला असतो. इट्स हा शब्द इथे आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्शन्स मध्ये अपॉस्ट्रॉफी हे मस्ट असतं, म्हणून अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह इट, आय टी, इट नंतर टीच्या शेजारी एसच्या डोक्यावरती अपॉस्ट्रॉफी येणं अपेक्षित होतं, पण ते इथे आलेलं नाहीये, म्हणून अपॉस्ट्रॉफी पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. इट्स मध्ये अपॉस्ट्रॉफी एस म्हणजे अपॉस्ट्रॉफी हे ऑप्शन नंबर 3 येणं अपेक्षित होतं. एक्सक्लामेशन मार्क तर त्याच्यात ऑलरेडी आलेला आहे. फुल स्टॉप, फुल स्टॉप इथे वाक्यामध्ये फुल स्टॉप दर्शक वाक्य नाहीये, हे पूर्णविराम दर्शक वाक्य नाही, हे उद्गारार्थी वाक्य आहे, त्यामुळे इथे फुल स्टॉप येण्याचा विषयच नाही. कॉमा पण आलेला आहे, मग इथे आलेलं नाहीये असं पंक्च्युएशन मार्क आहे अपॉस्ट्रॉफी. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. देन क्वेश्चन नंबर 24 नंबरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक चित्र दिसतंय बघा, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चित्र पाहायचं आहे आणि त्या चित्राशी रिलेटेड योग्य अल्टरनेटिव्ह पर्याय आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. व्हॉट इज द गर्ल डुईंग? व्हॉट इज द गर्ल डुईंग? ती मुलगी काय करत आहे? स्वीपिंग, कुकिंग, क्लाइम्बिंग, सिंगिंग. स्वीपिंग म्हणजे झाडून घेणे, कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे, क्लाइम्बिंग म्हणजे लटकणे, झाडाला लटकणे, सिंगिंग गाणं म्हणत आहे का ती? तर नाही. क्लाइम्बिंग करत आहे का ती? नाही. कुकिंग स्वयंपाक करत आहे का ती? नाही. स्वीपिंग, स्वीपिंग म्हणजे झाडून घेणे. स्वीपिंग द फ्लोर, द गर्ल इज स्वीपिंग द फ्लोर. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 स्वीपिंग इज करेक्ट ऑप्शन. 25 नंबरचा आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला, रीड द रिडल. म्हणजे एक आपल्याला शब्दांचं पझल दिलेलं असतं बघा, रिडल, पझल. आपण शब्द खेळ खेळताना वाक्यांची गमती, म्हणींच्या गमती असं खेळताना आपण बऱ्याच वेळा असे रिडल सॉल्व्ह केलेले आहेत. रीड द रिडल गिवन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन. खालील रिडल हे वाचायचं आहे आणि त्यातून योग्य ऑप्शन आपल्याला रंगवायचं आहे. यू ओपन युअर माउथ टू डू इट. तुम्ही तुमचं माउथ ओपन करता टू डू इट हे करण्यासाठी. इट शोज यू आर स्लीपी. व्हॉट इज इट? तुम्ही तुमचं तोंड उघडता आणि या क्रियेने तुम्ही झोपेला आलेले आहात किंवा तुम्ही आळसावलेले आहेत असं दर्शवलं जातं. व्हॉट इज इट? कोणती क्रिया आहे ती? कोणती ऍक्शन आहे? कफ, COUGH, कफ. कफ म्हणजे खोकलणे.
कफ म्हणजे खोकलणे. ऑप्शन नंबर सेकंड यॉन, यॉन म्हणजे आळस देणे. ऑप्शन नंबर थर्ड स्नीज आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे ड्रीम. खोकलणे या ठिकाणी होऊ शकतं का? आपण खोकलताना माउथ ओपन करतो, पण स्लिपी आहेत असं दिसत नाही खोकलताना. यॉन, यॉन म्हणजे आळस देणे. आळस देताना आपण तोंड उघडतो आणि आपल्याला झोप आलेली आहे असं आपण या ठिकाणी दर्शवलं जातं. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. यॉनिंग इज द ऍक्शन दॅट इंडिकेट्स वी आर ओपनिंग आवर माउथ अँड वी आर फिलिंग स्लिपी. आपण झोप आलेली आहे असं दिसतं आणि आपल्याला आळस आलेला आहे म्हणजेच आपण यॉन करतो, आळस देतो. स्नीझिंग, शिंक येते. शिंक आल्यानंतर आपल्याला झोप आलेली आहे असं काही अचूक वाटत नाहीये. ड्रीम, स्वप्न. स्वप्न हे झोपल्यानंतरची क्रिया आहे. झोपेत आपल्याला या गोष्टी घडतात. म्हणून ड्रीमिंग इज नॉट करेक्ट ऑप्शन. यॉन इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर सेकंड यॉन, YAWN, यॉन इज करेक्ट. या ठिकाणी आपले 1 ते 25 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. 2023 सालची शिष्यवृत्तीची परीक्षा जी झाली होती त्यामध्ये विचारलेल्या पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचे 1 ते 25 प्रश्नांचं या ठिकाणी आपल्याला आज मार्गदर्शन झालेलं आहे. आणि नक्कीच यातील प्रत्येक प्रश्नामागची कारणमीमांसा, प्रश्नाचं विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल. कॉन्ट्रॅक्शनचं वाचन, लेखन आपण वारंवार करायचं आहे. अपॉस्ट्रोफी कधी वापरावा, प्रिपोजिशन्स इन, ऑन, अंडर, ओव्हर असे वेगवेगळे प्रिपोजिशन्स, त्यांचा अर्थ, कोणत्या जागेवर, कोणत्या रिकाम्या जागेमध्ये कोणतं प्रिपोजिशन योग्य राहील. जेव्हा आपण वारंवार वाचनाचा, लेखनाचा सराव करतो त्यावेळी आपल्याला प्रिपोजिशन्स कोणत्या, फिलिंग द ब्लँक मध्ये कोणतं अचूक प्रिपोजिशन या ठिकाणी असेल हे आपल्याला वारंवार होणाऱ्या सरावातून नक्कीच लक्षात येते. कॉन्ट्रॅक्शन्स हा वाटणारा सोपा घटक आहे, पण या ठिकाणी सगळ्यात जास्त चुका होतात त्या अपॉस्ट्रोफी देण्याने. अपॉस्ट्रोफी हा योग्य जागेवर योग्य अक्षरानंतर जर दिला नाही तर त्या चा पर्याय चुकू शकतो आणि पर्याय हे तर आपले फसवे असतात. त्यामुळे आपण निश्चितच अचूक पर्यायाची निवड करून अचूक कॉन्ट्रॅक्शन्स फॉर्म याचं वाचन करणार आहोत आणि अचूक पर्याय रंगवणार आहोत. सर्वांना परीक्षेसाठी यावर्षीच्या सन 2025-26 साली होणाऱ्या मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्व विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयामध्ये 25 पैकी आउट ऑफ मार्क पडणार आहेत आणि खूप सुंदर तुम्ही परीक्षा देणार आहात. अतिशय उत्कृष्ट तुमची तयारी आहे. तुम्ही खूप नशीबवान आहात बाळांनो की तुम्हाला जिल्ह्याभरातून खूप तज्ञ मार्गदर्शक तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. मिशन आरंभ सारख्या अतिशय स्तुत्य उपक्रमाचे तुम्ही भाग आहात, तुम्ही घटक आहात. आणि आमच्या तालुका नोडल अधिकारी आदरणीय रामनाथजी कराड साहेब, तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री शिवाजी कराड साहेब, तसेच आमच्या मिशन आरंभची पूर्ण टीम आणि आमच्या शाळेचे सर्व उपाध्यापक, मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने, यांच्या मार्गदर्शनाने आजचा मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षेची प्रश्नपत्रिका क्रमांक 2 2023 साली झालेल्या प्रश्नपत्रिका क्रमांक 2चं मार्गदर्शन करण्यासाठी मी श्रीमती भावना अशोक देवरे आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित होते आणि अशी आशा करते की आज जे मी मार्गदर्शन केलेलं आहे त्यातून इंग्रजी विषयाचं तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण झालेलं असेल आणि या ठिकाणी आपली तासिका संपलेली आहे असं जाहीर करते. खूप अभ्यास करा, खूप खूप छान प्रश्न उत्तर सोडवा. जय हिंद, वंदे मातरम. थँक्यू.